मित्रांनो नमस्कार. महाजनको रिक्रुटमेंट म्हणजेच त्या ठिकाणी MSCB भरती, तर याचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी टेक्निशियन 3 पोस्ट ज्या होत्या त्या टेक्निशियन 3 या पोस्टचा रिझल्ट या ठिकाणी पोस्टचा आलेला आहे. तर जनरल लिस्ट आज संध्याकाळीच म्हणजे दुपारीच साधारण वेबसाईटवर अपलोड झालेली आहे. तर महाजनकोची जी ॲड निघाली होती त्याचा जे रिझल्ट दिलेला आहे त्याचं DV आता या ठिकाणी होणार आहे, त्याच्यासाठी हा नोटिफिकेशन दिलेला आहे. तर तुमचं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या दिल्या आहेत. तर जाऊ डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाते. मित्रांनो, महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, याला आपण महाजनको असं म्हणतो. तर या जनको मार्फत जी भरतीची ॲड होती 2024ची, तर यामध्ये आता रिझल्ट दिलेला आहे. जाहिरात क्रमांक 2024 अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाकरिता एकास 2 म्हणजे एका पदाला 2 उमेदवार या ठिकाणी एलिजिबल केलेले आहेत. त्यांचे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन होणे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजेच कागदपत्र जमा करण्याकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे. तर सगळ्यांचं अगोदर अभिनंदन करेन, कारण तंत्रज्ञ 3 शासनाचा जो महाजनको आहे महामंडळातर्फे राबवला जातो. तर यामध्ये महानिर्मितीमध्ये सरळ भरती आहे. तर या भरतीच्या अनुषंगाने 8, 9, 10 आणि 15 मेमध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट आता या ठिकाणी दिलेला आहे. तर हा रिझल्ट जो आहे त्याच्यामध्ये एका पदासाठी 2 उमेदवार साधारण सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी होईल आणि मगच यादी तुम्हाला प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील. आता उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त यादी म्हणजे आता जी यादीसोबत जोडलेली आहे ही ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातील देण्यात आलेल्या रिक्त पदांचा तपशील म्हणजे संख्या, सामाजिक आरक्षण याचा विचार करून एकाच 2 म्हणजे एका पदाला 2 उमेदवारांचं त्या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. फक्त निवड यादी म्हणता येणार नाही, फक्त ही इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट या ठिकाणी दिसते आहे. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जमा करणं आवश्यक आहे, याची यामध्ये दिलेलं आहे नोटिफिकेशन. तर उपरोक्त यादी ही कोणतीही निवड अथवा प्रतीक्षा यादी नाही, म्हणजे मेरिटनुसार नाही आहे, त्यामुळे मेरिटनुसार यादी तुम्हाला नंतरच दिसणार आहे. तर उमेदवाराने जे काही तुम्ही कोटा तुमचा असेल किंवा तुम्ही जे काही प्रमाणपत्र अपलोड केलेले असतील त्याच्या संबंधी ज्या बाबी अपलोड केली असतील वेबसाईटवर फॉर्म भरताना, त्या अनुषंगाने त्या ग्राह्य धरून नंतरच तुमची परीक्षा घेण्यात आली आणि त्याचा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मग तुम्हाला काय होणार आहे, अंतिम निवड यादी प्राप्त गुणासहित लागणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता तुमची असणार आहे, त्याच्यानंतर अनुभव, वय, जात, प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्र त्यामध्ये लागणार आहेत. तर याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर बाकी सगळे डिटेल बघून घ्या. कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ही नमूद जे पदं आहेत एकूण त्याच्या जवळजवळ दुप्पट उमेदवारांना या ठिकाणी यादीमध्ये बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लागणार आहे. तर बाकी डिटेल्स व्यवस्थितरित्या वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कोणत्या प्रमाणपत्र, आरक्षण याच्या संबंधी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये काही न्याय म्हणजे जे काही राखीव आहेत त्याच्याबद्दल सुद्धा डिटेल दिलेली आहे. आता तंत्रज्ञ 3 याच्यासाठी वेगवेगळ्या याद्या आहेत. सामान्य संवर्गची यादी वेगळी आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सगळ्या डिटेल्स यादींची PDF सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नंतर महानिर्मितीमध्ये किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा प्रशिक्षण जे असतं ते पूर्ण केलेले उमेदवार असतील. त्यानंतर जनकोमध्ये 1 ते 4 वर्ष उमेदवार जे असतील हे जनरल उमेदवार इथे आहेत. त्याचबरोबर BTRI जे आहे त्यांचं महाजनकोचं त्यांच्यामधले जे काही उमेदवार आहेत त्यांचं आरक्षण या ठिकाणी सगळ्या याद्या वेगवेगळ्या आहेत, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आता वरील ज्या याद्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला जर काही आक्षेप घ्यायचे असतील तर आजपासून 7 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये हा जो मेल दिलेला आहे त्या मेलवर
आक्षेप नोंदवायचे आहेत आणि संपर्कसुद्धा करू शकता तुम्ही. उमेदवारांना नंबर दिलेला आहे, त्याच्यावर जाऊन संपर्क करू शकता. तर अशा प्रकारे ही नोटिफिकेशन म्हटले. आता यादीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्शन आहे. तर ही जी यादी आहे ती सामान्य वेकन्सी रिक्रुटमेंट ऑफ, इथे बघा जी परीक्षा झालेली आहे विदाऊट स्कोर. आता ही विदाऊट स्कोर आहे, फक्त रोल नंबर वाईज ऑर्डर टू रोल नंबर, ऑर्डर ऑफ रोल नंबर म्हणजे रोल नंबरनुसार यादी लावलेली आहे. हे तुमचे काही सिलेक्शन लिस्ट किंवा मेरिट लिस्ट नाही, याची खात्री करा. कारण ह्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला जनरली मेरिट लिस्ट अपलोड होणार. तर ही 800 मुलांची यादी आहे. त्याचबरोबर BTRI चे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये त्यांचीसुद्धा रोल नंबरनुसार यादी दिलेली आहे. त्यानंतर 1 वर्ष ते 4 वर्षापर्यंत PKP जो लिस्ट होता त्याची एक लिस्ट दिलेली आहे. सगळ्या याद्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. 5 वर्षापेक्षा जास्त PKP लिस्ट आहे, असे वेगवेगळे लिस्ट या ठिकाणी तुम्हाला PDF मध्ये मिळून जाणार आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत आणि PDF सुद्धा दिलेल्या आहेत. तर तिथे जाऊन डाउनलोड करा. सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. ही एक संधी आहे. तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड केलेल्या, सगळ्या लिस्टसुद्धा PDF सुद्धा अपलोड केलेल्या आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.